आमरस खाण्याची योग्य पद्धत नाही तर होऊ शकतो मोठा त्रास. आमरस खाताय पण ही एक चूक करताय का? आंबा म्हणजे सगळ्यांचा आवडता फळ, पण तुम्हाला माहित आहे का चुकीच्या कॉम्बिनेशन मध्ये खाल्ला तर तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. बऱ्याच लोकांना आमरस खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस, जळजळ किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे सगळं जाणवतं आणि त्यामागचं कारण असतं आपण नकळत केलेले चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमरस सोबत कोणते पदार्थ कधीच खाऊ नयेत आणि का टाळावे हे सुद्धा समजावून सांगणार आहे. कारण या छोट्या चुका हळूहळू तुमच्या शरीरात विष तयार करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही माहिती प्रत्येक आंबा खाणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे आणि अशीच सोपी आणि उपयोगी हेल्थ माहिती हवी असेल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमरस सोबत हे पदार्थ का टाळावे? कारलं कडू पदार्थ. आमरस सोबत का खाऊ नये? आमरस गोड असतो तर कारलं आणि कडू पदार्थ पूर्णपणे विरुद्ध गुणधर्माचे असतात. शरीरात काय होतं? कारलं हे कडू, थंड आणि डिटॉक्स करणारे अन्न आहे, तर आंबा गोड, उष्ण आणि एनर्जी देणारा आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ले की शरीरात डायजेस्ट करताना गोंधळ होतो. याला आपण विरुद्ध आहार म्हणतो. यामुळे होणारे त्रास, मळमळ, उलटी होण्याचा भावना, पोट फुगणे, अपचन, काही लोकांमध्ये तर लगेच रिॲक्शन दिसून येतो. महत्वाचं कारण, कडू पदार्थ शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम करतात आणि आंबा शरीराला ऊर्जा देतो. दोन्ही उलट काम एकाच वेळी झाल्यावर बॉडी इंटरनली इनबॅलन्स मध्ये जाते. काय करावं? आमरस खाताना कडू पदार्थ पूर्ण टाळा. जर खाणार असाल तर 2 ते 3 तास अंतर ठेवा. गोड आमरस आणि कडू कारलं एकत्र खाल्लं तर फायदा नाही, उलट शरीराला त्रासच होतो. थंड पाणी आमरस सोबत का पिऊ नये? आमरस खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय खूप लोकांना असते, पण ही सवय तुमच्या पचनावर थेट परिणाम करते. शरीरात काय होतं? शरीरात उष्णता लागते. थंड पाणी अचानक ही उष्णता कमी करतं, त्यामुळे डायजेशन प्रोसेस स्लो किंवा थांबतो. म्हणजे खाल्लेलं अन्न नीट पचतही नाही. यामुळे होणारे त्रास, गॅस, पोट फुगणे, अपचन, जडपणा, आळस, काही लोकांना लगेच डिस्कम्फर्ट जाणवतो. महत्वाचं कारण, थंड पाणी डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं काम कमी करतात आणि आंब्यासारख्या हेवी फूडला पचायला जास्त वेळ लागतो, म्हणून पोटात फर्मेंटेशन सुरू होतं. काय करावं? आमरस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. किमान 30 ते 40 मिनिटांनी पाणी प्या. शक्यतो कोमट किंवा नॉर्मल पाणी प्या. आमरस खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिणं म्हणजे पचनावर थेट घाला मारणं. कच्चा कांदा आमरस सोबत का खाऊ नये? कच्चा कांदा आणि आमरस दोन्ही वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत, पण एकत्र आले की पोटासाठी त्रासदायक ठरतात. शरीरात काय होतं? कच्चा कांदा तीक्ष्ण आणि उष्ण प्रभावाचा असतो. आंबा आधीच गरम असतो. दोन्ही मिळून शरीरातील उष्णता खूप वाढते. यामुळे पोटावर, पचन संस्थेवर ताण येतो. पोटात जळजळ, छातीत जळजळ, घाम जास्त येणे, पोटदुखी होणे, काही लोकांमध्ये स्किन प्रॉब्लेम्स वाढू शकतात. कांदा हा डायजेस्टिव्ह स्टिम्युलेशन करतो, तर आंबा हेवी असल्यामुळे पचायला वेळ घेतो. ही मिसमॅच कॉम्बिनेशन पोटात इम्बॅलन्स तयार करते. काय करावे? आमरस खाताना कच्चा कांदा पूर्ण टाळा. वेगळ्या वेळी खा. किमान 2 तास गॅप ठेवा. आमरस सोबत कच्चा कांदा खाल्ला तर चव नाही वाढत, उलट ऍसिडिटी वाढते. चहा, कॉफी आमरस सोबत का टाळावे? आमरस खाल्ल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का? ही छोटी वाटणारी सवय पचनावर मोठा परिणाम करते. शरीरात काय होतं? चहा, कॉफीमध्ये कॅफीन असतं. कॅफीन डायजेस्टिव्ह प्रोसेस डिस्टर्ब करतं. आंबा हेवी असल्यामुळे पचायला वेळ लागतो. दोन्ही एकत्र आल्यावर डायजेशन प्रॉपर होत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी, गॅस, थकवा, हेवीनेस, खाल्ल्यानंतर फ्रेश वाटायच्या ऐवजी उलट जडपणा येतो. महत्वाचं कारण, चहा, कॉफीमधील काही घटक न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्प्शन कमी करतात, म्हणजे आंब्यातील विटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला पूर्ण मिळत नाहीत. काय करावे? आमरस खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेऊ नका. किमान 1 ते 2 तास गॅप ठेवा. आमरस खाल्ल्यावर चहा पिणं म्हणजे फायदा कमी आणि त्रास जास्त. मसालेदार पदार्थ आमरसासोबत टाळावे. आमरस आधीच गरम असतो, त्यावर मसालेदार पदार्थ खाल्ले तर पोटात दुप्पट ताण येतो. स्टमक लाइनिंगला इरिटेट करतात. दोन्ही मिळून ऍसिड प्रोडक्शन वाढतं, म्हणजे पोटात जळजळ होण्याची शक्यता खूप वाढते. यामुळे पोटात जळजळ, छातीत जळजळ, लूज मोशन्स, पातळ शौच, पोटदुखी, सेन्सिटिव्ह लोकांना लगेच त्रास जाणवतो. महत्वाचं कारण, मसालेदार अन्न डायजेशन फास्ट करतं, तर आंबा हेवी असल्यामुळे पचायला वेळ घेतो. ही मिसमॅच बॉडीला हँडल करणं कठीण जातं. काय करावं?
आमरस खाताना तिखट मसालेदार पदार्थ टाळा. साधं हलकं अन्न निवडा. जास्त प्रमाणात आमरस खाऊ नका. आमरस मसालेदार जेवण, ऍसिडिटीची खात्री. तिखट पदार्थ आमरसासोबत का टाळावे? आमरस गोड असला तरी त्याची तासीर गरम असते. त्यावर तिखट पदार्थ खाल्ले तर पोटासाठी धोकादायक कॉम्बिनेशन आहे. शरीरात काय होते? आंबा शरीरातील उष्णता वाढवतो आणि दोन्ही मिळून ऍसिड प्रोडक्शन खूप वाढतं, म्हणजे पोटात जळजळ होण्याची शक्यता वाढते. यामुळे होणारे त्रास: पोटात जळजळ, छातीत जळजळ, पातळ शौच, पोटदुखी. ज्यांना आधीच ऍसिडिटी आहे त्यांच्यासाठी हा कॉम्बिनेशन अजूनही हार्मफुल ठरतो. महत्वाचं कारण: तिखट पदार्थ डायजेशनला इरिटेट करतात आणि आंबा हेवी असल्यामुळे पचायला वेळ घेतो. ही दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर पचन बिघडतं. काय करावे? आमरस खाताना तिखट पदार्थ टाळावे. साधं हलकं जेवण ठेवा. आंब्याचं प्रमाण मर्यादित ठेवा. आमरस सोबत तिखट खाल्लं तर चव नाही वाढत, ऍसिडिटी नक्की होते. दही, ताक आमरस सोबत का टाळावे? आमरस सोबत दही किंवा ताक खाणं खूप लोक अननोइंगली करतात, पण हा कॉम्बिनेशन शरीरासाठी योग्य नाही. दही ताक हे थंड गुणधर्माचे असतात. आंबा गरम तासीरचा असतो. दोन्ही एकत्र खाल्ले की बॅलन्स ठेवणं कठीण जातं. यामुळे डायजेशन डिस्टर्ब होतं. सर्दी खोकला वाढणं, अपचन, गॅस, पोट फुगणे, त्वचेवर पिंपल्स, ॲलर्जी. काही लोकांना लगेच रिॲक्शन जाणवतो. दही फर्मेंटेशन वाढवतं आणि आंबा हेवी असल्यामुळे पोटात जास्त वेळ राहतो. यामुळे पोटात गॅस आणि इम्बॅलन्स तयार होतो. काय करावे? आमरस खाताना दही किंवा ताक टाळावे. वेगळ्या वेळी खा. किमान 1 ते 2 तास गॅप ठेवा. आमरसासोबत दही खाल्लं तर गरम आणि थंड मिक्स होऊन पचन बिघडेल. नॉनव्हेज पदार्थ आमरसासोबत टाळावे. आमरसासोबत मांसाहार करणं काहींना आवडतं, पण कॉम्बिनेशन पचनासाठी खूप हेवी आहे. नॉनव्हेज पचायला जास्त वेळ लागतो. आंबा देखील हेवी आहे आणि गोड असल्यामुळे डायजेशन स्लो करतो. दोन्ही एकत्र आल्यावर डायजेस्टिव्ह सिस्टीमवर ओव्हरलोड येतो, म्हणजेच पोटाला एका वेळी काम करणं अवघड होतं. गॅस, पोट फुगणे, जडपणा, सुस्ती, अपचन. जेवणानंतर हलकं वाटण्याऐवजी खूप हेवीनेस जाणवतो. महत्वाचं कारण: प्रोटीन आणि जास्त साखर हे दोन्ही एकत्र पचवणं शरीरासाठी कठीण जातं. यामुळे डायजेशन प्रोसेस स्लो होऊन फर्मेंटेशन सुरू होतं. काय करावे? आमरस आणि नॉनव्हेज वेगवेगळ्या वेळी खा. किमान 2 ते 3 तास अंतर ठेवा. एकाच वेळी खाऊ नका. थंड पेय आणि कोल्ड्रिंक्स आमरसासोबत का टाळावे? आमरस खाल्ल्यावर लगेच थंड पेय किंवा कोल्ड्रिंक घेणं ही खूप कॉमन सवय आहे, पण ही सवय तुमच्या पचनासाठी हानिकारक ठरू शकते. आंबा पचनासाठी शरीरात उष्णता लागते आणि कोल्ड्रिंक आणि थंड पेय शरीराचं तापमान अचानक कमी करतात. त्यामुळे डायजेशन प्रोसेस स्लो किंवा डिस्टर्ब होतो, म्हणजे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. गॅस, पोट फुगणे, अपचन, वजन वाढ यामुळे होतं. कोल्ड्रिंक्स मध्ये आधीच जास्त साखर असते, त्यावर आंबा खाल्ला तर शुगर ओव्हरलोड होतो. महत्वाचं कारण: थंड पेय डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं काम कमी करतात आणि आंब्यासारख्या हेवी फूडला पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे पोटात फर्मेंटेशन आणि गॅस तयार होतो. काय करावे? आमरस खाल्ल्यानंतर लगेच थंड पेय घेऊ नका. किमान 40 ते 60 मिनिटाचा गॅप ठेवा. शक्यतो साधं पाणी आणि कोमट पाणी प्या. आमरसासोबत कोल्ड्रिंक्स घेतले तर रिफ्रेश नाही, उलट त्रास होणार. आंबट पदार्थ टाळावे. आमरस आधीच गोड असला तरी त्यात नैसर्गिक आम्ल असतं आणि त्यावर आंबट पदार्थ खाल्ले तर पोटासाठी डबल त्रास होऊ शकतो. आंबा थोडासा ऍसिडिक असतो. आंबट पदार्थ ऍसिड वाढवतात. दोन्ही एकत्र आल्यावर स्टमक मध्ये ऍसिड लेवल वाढतो, म्हणजे पोटात इरिटेशन सुरू होतं. यामुळे त्रास: पोटात जळजळ, छातीत जळजळ, उलटीसारखं वाटणं, पोटदुखी होणं. ज्यांना ऍसिडिटी किंवा रिफ्लक्स आहे त्यांच्यासाठी कॉम्बिनेशन अजूनच हार्मफुल ठरतं. ऍसिडिक फूड एकत्र खाल्लं की स्टमक लाइनिंगवर ताण येतो आणि डायजेशन प्रोसेस डिस्टर्ब होतं. यामुळे लॉंग टर्म मध्ये ऍसिडिटीची समस्या वाढते. काय करावे? आमरस खाताना लिंबू, लोणचं, आमटी टाळा. साधं हलकं जेवण निवडा. आमरसासोबत आंबट खाल्लं तर पोटात ऍसिड डबल आणि त्रास डबल. म्हणून लक्षात ठेवा, आमरस खाणं चुकीचं नाही, पण तो कसा खातो हे जास्त महत्वाचं आहे. कडू पदार्थ, थंड पाणी, कच्चा कांदा, चहा, कॉफी, तिखट, दही, ताक, नॉनव्हेज, थंड पेय आणि आंबट पदार्थ हे सगळे कॉम्बिनेशन्स टाळले तरच तुम्हाला आंब्याचा खरा पदार्थ मिळेल. नाहीतर हळूहळू शरीरात ऍसिडिटी, गॅस, स्किन प्रॉब्लेम्स, डायजेशन इश्यूज सुरू होतात. आमरस नेहमी एकटाच खा. जास्त प्रमाणात टाळा. खाल्ल्यानंतर 1 ते 2 तास गॅप ठेवा. शक्यतो दुपारी खा. योग्य पद्धतीने खाल्ला तर औषधासारखा आहे. चुकीच्या सवयींमुळे त्रास होऊ शकतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच सोपी प्रॅक्टिकल आणि सायन्स बेस्ड हेल्थ माहिती हवी असेल तर चॅनलला फॉलो करा. मी डॉक्टर रुपाली लवटे.